राजगड हे अशा ठिकाणी बसलेलं आहे की तिने आजूबाजूला बरेचसे किल्ले यातूनच दिसतात आहे. आणि जर धुकं नसलं तर आपल्याला ते लगेच दिसतो की या ठिकाणी तोरणागड आहे. तर सिंहगड सुद्धा पण दिसतो. तर ह्या त्या दृष्टीने ऐतिहासिक कसं महत्व आहे याला? हां, खऱ्या अर्थानं जर आम्ही पाहिलं, धुकं नसेल तर या ठिकाणी कोंढाणा अर्थात सिंहगड दिसतो, लिंगाणा दिसतो, त्याच्यानंतर तोरणा दिसतो, रायगड सुद्धा या ठिकाणून दिसतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण आहोत राजाचा गड, गडाचा राजा म्हणला जातो असं राजगडावरती. आणि या ठिकाणी आपल्याला डॉक्टर अशोक बांगर सर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. त्यांची एक 9-10 पुस्तकं सुद्धा प्रकाशित झालेली आहेत आणि एक इतिहास अभ्यासक म्हणून सगळेजण त्यांना ओळखतात. त्यांच्या ज्ञानाचा फायदा आपण या व्हिडिओमध्ये करून घेऊ. चालता बोलता आमची इथे भेट झाली आणि फार चांगला स्वभाव आणि पूर्ण गडाची माहिती असलेलं ते मला ते जाणवलं. तर सहज चालता बोलता चर्चा, तुमच्या मनातले माझ्या मनातले प्रश्न जे असतील ते आपण मांडू. तर त्यांची आपण चर्चा करू. सर जय जिजाऊ. जय 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 जिजाऊ, जय शिवराय. तर सर आपण आता ह्या गडावरती आलेलो आहोत. हा समुद्र सपाटीपासून जवळजवळ 4,500 फूट उंच किल्ला आहे, बरोबर आहे? 1375 मीटर, बरोबर ना? तर 4,500-4,500 येईल. तर आता इतक्या उंच रस्ता तुम्ही पाहत असाल तर एकदम असा म्हणजे मराठीत म्हणलंय की उरावर असल्यासारखा रस्ता आहे. बरोबर. तर या गडाविषयी तुम्हाला काय सांगता येईल? सुरुवातीला ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, संभाजी महाराजांच्या नंतर इंग्रजांनी ज्यावेळेस महाराष्ट्रातले गड किल्ले ताब्यात घेतले, तुम्ही रस्त्याविषयी बोलत होता म्हणून सांगतो. ज्यावेळेस किल्ले ताब्यामध्ये घेतले, तर किल्ले ताब्यात घेतल्याच्या नंतर गडावर जाण्याचे रस्ते इंग्रजांनी बंद करण्याचं ठरवलं. त्याचं कारण होतं, जर इथले मावळे, इथली माणसं जर गडावर गेली आणि पुन्हा एकदा गडाचा आश्रय घेऊन आपल्या विरोधामध्ये बंड करू शकतात, यामुळे गडावरचे रस्ते बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळीच महाराष्ट्रातल्या जवळपास 99% गडावरचे सगळे रस्ते यांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त करून टाकले. बरं. त्यावेळेस हा महत्त्वाचा किल्ला म्हणजे 1490च्या अगोदर जी बहामनी सत्ता होती, बहामनी सत्तेमध्ये सुद्धा हा किल्ला होता. सुरुवातीला हा शालिवाहन पासून आलेला, शालिवाहनच्या अगोदरपासून काही ऐतिहासिक पुरावे सापडतात या ठिकाणी. त्याला काही ऐतिहासिक संदर्भ सुद्धा मिळतात. म्हणजे सुरुवातीला हा मुरुम देवाचा किल्ला किंवा डोंगर म्हणून या नावाने ओळखला जायचा. कालांतरानं 1490 नंतर ज्यावेळेस निजामशाह होता अहमदनगरचा, ज्याने अहमद बहरी म्हणतो आपण, ज्याने निजामशाहीची स्थापना केली, त्याच्याकडे हा किल्ला आल्याच्या नंतर त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम केलं. किल्ला जिंकल्याच्या नंतर जिथं मंदिरं होती, मंदिर आणि ज्या देवतांच्या मूर्त्या होत्या, सगळ्या जमीनदोस्त मंदिरं केली आणि मूर्त्या तोडून टाकल्या. असा ऐतिहासिक पुरावा आहे या ठिकाणचा, या किल्ल्यावर. आणि कालांतरानं तो किल्ला घेतला. त्याच्यानंतर 125 वर्ष हा निजामशहाकडे, काही दिवस आदिलशहाकडे हा किल्ला राहिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या पुणे परिसरामध्ये शहाजीराजांची जहागिरी असल्यामुळं या सगळ्या भागामध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचा दबदबा होता किंवा प्रभाव होता. शहाजीराजे ज्या पक्षामध्ये असतील, ज्या बाजूला असतील, त्या बाजूलाही शक्यता किल्ले राहिलेले आहेत. कालांतराने शिवाजी महाराजांकडे हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून 1647च्या आसपास आला, असे काही पुरावे सध्या उपलब्ध आहेत. खऱ्या अर्थानं 1647 नंतर कालांतरानं महाराजांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर या ठिकाणी तोपर्यंत म्हणजे 1647 पर्यंत या किल्ल्याला मुरुमदेवाचा किल्ला किंवा मुरुमदेवाचा डोंगर या नावानं ओळखलं जात होतं. त्यानंतर काय झालं, महाराजांनी घेतल्याच्यानंतर, पहिलं महाराजांनी गड ताब्यात घेतल्याच्यानंतर या किल्ल्याचं नामांतरण केलं. म्हणजे मुरुमदेवाच्या डोंगर किंवा मुरुमदेवाचा किल्ला याऐवजी महाराजांनी तर पहिलं नामांतरण ते केलं की राजगड ठेवलं. म्हणजे किल्ला ताब्यात घेतल्या महाराजांनी ठरवलं होतं की ही स्वराज्याची राजधानी करायची, म्हणून मुरुमदेवाचा किल्ला ऐवजी राजगड हे नामांतरण या किल्ल्याविषयी केलं. मग कालांतरानं परत मग धर्मवीर संभाजी महाराजांच्या नंतर हा किल्ला काही वर्षानंतर पुन्हा औरंगजेबाकडे गेला. औरंगजेबानं पुन्हा या किल्ल्याचं नामांतरण केलं, नवी शहागड म्हणून सुद्धा केलं, नवी शहागड म्हणून केलं. आणि त्यानंतर परत मग मावळ्यांनी फक्त 3 वर्षामध्ये हा किल्ला परत स्वराज्यामध्ये आणला 1707च्या आसपास, आणि पुन्हा एकदा राजगड या नावानं प्रसिद्ध झाला. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. शिवाजी महाराजांनी ज्या शाहिस्तेखानावर छापा घातला पुण्यामध्ये, छापा घालून शिवाजी महाराज पुन्हा याच किल्ल्यावर आले. या किल्ल्यावर अगदी शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये सुरुवातीला राजगड ज्यावेळेस राजधानी होती त्यावेळी टाकसाळ असायची, तो नाणी पाडली जायची. स्वराज्याचा सर्व कारभार साधारण या किल्ल्यावरून चालू होता. नाणी सुद्धा या ठिकाणी पाडले जायचे त्या काळी. सुरुवातीला नाणी या शिवाजी महाराजांची स्वतंत्र नाणी या किल्ल्यावर. ही राजधानी जी आहे ती राजधानी किती वर्ष राहिली ना, तसं ऐतिहासिक कागदपत्राचा अभ्यास केल्याच्या नंतर ते कळू शकतं. म्हणजे सुरुवातीची राजधानी ही होती. कालांतरानं ज्यावेळेस रायरी ताब्यात आल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी ज्यावेळेस रायगड तयार झाला आणि रायगडाच्या नंतर मग त्या ठिकाणी राजधानी तिथं हलवण्यात आली. आता ही या किल्ल्यावरून त्या किल्ल्याकडं
राजधानी नेण्याचं कारण एवढंच होतं की हा किल्ला जास्त असा एक बाजू जर पाहिली तर सुगम आहे, बरोबर. याच्यापेक्षा दुर्गम हम्म. किल्ला हा रायगड आहे. रायगड आहे. रायगड आहे बरोबर. आणि तो असा ताशीव कड्यासारखा हो. कडा आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी रायगडावरती महाराजांनी आपली स्वतःची राजधानी बरोबर, त्या ठिकाणी नेली. बरं, किल्ला बांधायचा आता समजा या ठिकाणी किल्ला ज्या वेळेस ज्या शास्त्र म्हणजे जे इंजिनियर असतील त्यांचे, आपण इंजिनियर म्हणतो किंवा ते वेगळा शब्द असेल, स्थापत्यशास्त्र, तर ते ज्यावेळेस पाहत असतील त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी पाहत असतील. तर या किल्ल्याचा ज्यावेळेस अभ्यास झाला असेल किंवा इथे किल्ला असला पाहिजे, त्यावेळेस मग येणाऱ्या नद्या, येणारे डोंगर, असा काय ऐतिहासिक वारसा याला? सर्वात महत्त्व जर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर या किल्ल्यात 3 माच्या आहेत, सुवेळा, पद्मावती माची, सुवेळा माच्या या बाजूला. या 3 माच्या आहेत. 3 माच्या म्हणजे जवळपास 3 प्रकारचे गड आहेत. गडच असल्यासारखं एक इतिहासकारांनी म्हटलेलं आहे की राजगडाच्या 3 माच्यामध्ये 3 प्रकारचे स्वतंत्र गड आहेत. हा म्हणजे माचीवर गड, आणि या प्रत्येक माचीला बुरुज आहे. काही माचीला तर चिलखती बुरुज आहे. चिलखती म्हणजे चिलखती बुरुज म्हणजे एक बाहेरचा बुरुज आणि त्याच्यानंतर आतला बुरुज. बाहेरचा बुरुज पडला तर परत आतला बुरुज शिल्लक राहत होता. अशा रचनेची ही माच्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे किल्ला बांधत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं की किल्ला 12 महिने जर लढवायचा असेल तर ठिकाणी तुम्हाला पाणी उपलब्ध होऊ शकतं का, किल्ला किती दुर्गम आहे, शत्रू किल्ल्यापर्यंत किंवा बालेक किल्ल्यापर्यंत सहज पोहोचू शकतो का, या सगळ्या बाबींचा विचार करून म्हणजे अन्नधान्यापासून सुरक्षितेचा विचार करून किल्ल्याची रचना किंवा किल्ला बांधला जात असे. महाराजांनी बरेच किल्ले बांधले. हा किल्ला सुद्धा महाराजांनी बांधला असंच म्हणावं लागेल, कारण आज जे आपण तुम्ही सगळं जे बांधकाम पाहता ही सगळं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये झालं आहे. काही इतिहासकारांच्या मते जे तोरण्यावर जे धन सापडलं शिवाजी महाराजांना, त्या धनाचा वापर करून सुद्धा या राजगडाचा म्हणजे बांधकामासाठी केला असं काही इतिहासकारांचं मत आहे. तळ आपलं ज्यावेळेस आपण गड तयार केला जातो, ज्यावेळेस तयार होत असेल त्यावेळेस पहिलं तर तुमचं त्यात पाणी, गोडं पाणी तुम्हाला भेटलं पाहिजे, कारण की एकदा का वेळा पडला की तुम्हाला पाणी उन्हाळ्यामध्ये कुठून आणायचं हा प्रश्न येतो. आता पहिल्यासारख्या काही मोटरी बिटरी त्यावेळेस नव्हत्या. तर हे जे एकदम टोकावरती, आता आपण गडाच्या बालेकिल्ले म्हणजे टोकावरती आहे, आणि टोकावरती सुद्धा हे पाणी जे त्या याच्यावरती कुंडामध्ये असायचं हे तसंच थंड पाणी 12ही महिने तुम्हाला मिळत राहायचं. ते कसं शक्य आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं किल्ल्यावर पाणी, नदी हा किल्ल्याचा विषय नसतोय. किल्ल्यावर पाणीसाठी एक तलाव आणि टाकी हे 2 पद्धत वापरली जाते. विहीर शक्यता नसते, 12वी शक्यता किल्ल्यावर नाही आहे. टाकीमध्ये जे आपण सध्या टाकी होतं तसं टाकं तयार केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे बांधकाम दिसतंय किल्ल्याचं, हा दगड कुठनं खालनं आणलेला नाही किंवा बाहेरनं कुठनं आणलेला नाही. याच ठिकाणी जो दगड आहे तोच दगड, जो चिराबंदी म्हणतो किंवा खडक म्हणतो, तो खडक फोडून जो दगड तयार होतो तो दगड त्या बाजूला काढायचा, त्या ठिकाणी खड्डा तयार करायचा. म्हणजे खड्डा एक खडक खोदायचा, त्यातला दगड बाजूला करायचा, त्या दगडानं बांधकाम करायचं, आणि जो खड्डा तयार झालाय त्याचा तळ्यासाठी त्याचा वापर केला जायचा. जिथे तळ आहे त्याच्यामध्ये येणारं म्हणजे पाझर येत नाही असंच ना. एकदा कोणत्या तळ्यामध्ये डायरेक्ट पाणी येत नाही तर ते आत्ताच्या पद्धतीमध्ये, आत्ताच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर ते फिल्टर पाणी करून तळ्यामध्ये सोडलं जायचं. कारण की 12 महिने कमीत कमी 5 ते 6 महिने उन्हाळ्याचं पाणी, पाऊस काळ संपल्याच्यानंतर टिकणं गरजेचं होतं. शिवाजी महाराजांच्या गडावर या महाराष्ट्रातले एकही गड दुष्काळामध्ये पाण्यासाठी असं व्याकुळ व्हावं लागत नव्हतं, कारण की तितकं जल व्यवस्थापन चांगलं होतं. गडावर पडलेला प्रत्येक थेंब गडावरच साठवला जायचा. फक्त साठवणच केली जात नव्हती तर त्याची जपणूक केली जात होती. हे फार महत्त्वाचं आहे, कारण गडावरती अन्नधान्य आणि शस्त्रसाठा, दारुगोळा आणि पाणी सगळ्यात महत्त्वाचं. ह्या गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत गड किल्ला हरणं हा आपल्या मावळ्यांच्या दृष्टीने काही हे काम नव्हतं. मावळे हे जिगरीने लढायचे, आणि एवढं सगळं काय असलं की मग ते आपण नंतर पाहू. ताराराणी साहेब ज्यावेळेस होत्या त्यावेळेस ते गड किल्ले ज्यावेळेस हे सगळं संपत आलायचं त्यावेळेस त्या परत त्या जे मुघल सरदार असतील त्यांना ते देऊन टाकायचे. हे आपण नंतर इतिहासामध्ये पाहत आलेलो आहोत. राजगड हे अशा ठिकाणी बसलेलं आहे की त्यांना आजूबाजूला बरेचसे किल्ले यातूनच दिसतात आहे, आणि जर दुकान असलं तर आपल्याला ते लगेच दिसतो की या ठिकाणी तोरणागड आहे, तर सिंहगड सुद्धा पण दिसतो. तर त्या दृष्टीने ऐतिहासिक कसं महत्त्व आहे याला? हां, खऱ्या अर्थानं जर तुम्ही आम्ही पाहिलं, धुकं नसेल तर या ठिकाणी कोंढाणा अर्थात सिंहगड दिसतो, लिंगाणा दिसतो, त्याच्यानंतर तोरणा दिसतो, रायगड सुद्धा या ठिकाणून दिसतो. जवळपास 3-4 किल्ले या ठिकाणून दिसतात. आणि जर एखादा किल्ला दिसला तर त्या काळी संदेशवहन, अगदी काही ठराविक चिन्ह किंवा संकेत वापरून संदेशवहन त्याकडे केलं जायचं. हे महाराजांची सगळ्या संदेशवहनाची चांगली पद्धत. हो, त्याच्यावरती लाकडं ठेवून ते जाळून टाकले की ते कदाचित तसं असू शकतं, परंतु असं नोंदी काय कुठं म्हणजे सापडत. महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांचा देश आहे, आणि या गडकिल्ल्यांच्या देशामध्ये अनेक आपल्या पूर्वजांनी पराक्रम केलेला आहे.
आणि खऱ्या अर्थानं हा पराक्रम आमच्या युवा पिढींनी खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरला पाहिजे युवा पिढींसाठी. आणि प्रत्येक युवानं, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकानं आणि माझ्या भगिनींनी सुद्धा हा गडकिल्ले पाहिले पाहिजेत. योग्य वयामध्ये खऱ्या अर्थानं महाराजांच्या मावळ्यांचा आणि महाराजांचा पराक्रम प्रत्यक्षात गडावर जाऊन जोपर्यंत आम्ही अनुभवत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळत नाही. म्हणून स्वतःचं फुफ्फुस जर तपासायचं असेल, स्वतःच्या फुफ्फुसाची क्षमता आणि काळजाची क्षमता जर तपासायची असेल, तर महाराजांच्या गडकिल्ल्यावर जाणं खूप गरजेचं आहे. आणि खरोखरच हा इतिहास आम्ही जागता ठेवणं गरजेचं आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं खऱ्या अर्थानं हा पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास जर आम्हाला द्यायचा असेल, तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्याच नाही तर संबंध हिंदुस्थानामधील युवकांनी या गडकिल्ल्याचं निरीक्षण करावं. प्रत्येक वर्षी 1-2 का होईना कमीत कमी गडकिल्ले पाहावेत आणि आपल्या जीवनाचं सार्थक करावं. नक्की, धन्यवाद सर. आणि फार अशी मोलाची माहिती सरांनी आपल्याला दिली. वेळ आहे तोपर्यंत पाय तुमचे चांगले आहेत, तुमचे गुडघे चांगले आहेत, तोपर्यंत या, फिरा. आणि एक मला शासनाला सुद्धा विनंती करावीशी वाटते, किंवा मग जे प्रशासन आहे त्यांना सुद्धा विनंती करावीशी वाटते की या गडावरती आता कोणी गाईड नाही आहे, किंवा मग प्रत्येक ठिकाणी मोठे असे प्रसिद्धीपत्रक दिलेले नाही, तर पण गाईड असावा. त्या एखादा जर बाहेरचा कोणी आला, महाराष्ट्रात आला तर ठीक आहे, पण जर बाहेरचा कोणी आला तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कुठं काय घटना घडली, याला काय म्हणतात, हे त्याला समजावं. आणि ते समजल्यानंतर त्याच्यात रुची येते, त्याची तर आवड तयार होती. ही एक मला मेसेज तुम्हाला द्यायचा राहील. तर सरांनी फार चांगली बहुमोल माहिती अशी आपणास उपलब्ध करून दिली. त्यांची आपण सर्वांच्या, आपली शेती आपली प्रयोगशाळांच्या वतीने मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद. चला.